रंगांचा आज आभाळी सजला, नतमस्तक मी त्या सर्वांना ज्यांनी भारत देश घडविला, ज्यांनी भारत देश घडविला. प्रिय बालमित्रांनो आणि भारतीय नागरिकांनो, स्वातंत्र्य दिनाच्या 78व्या वर्धापन दिनाच्या उत्साहासाठी आपण सर्वजण येथे जमलो आहोत. सर्वांना शुभेच्छा व देशभक्तीवर 2 शब्द संबोधित करण्याची मला संधी दिल्याबद्दल सर्वांचे विशेष आभार. 15 ऑगस्ट 1947 हा तो दिवस आहे जेव्हा आपल्या देशाला 200 वर्षाच्या इंग्रजांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळाले. आज आपण घटनेने अभिव्यक्ती स्वातंत्र्य, भाषा स्वातंत्र्य दिले आहे व ते आपण मुक्तपणे उपभोगत आहोत. परंतु हेच स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक थोर क्रांतिकारकांनी लढा दिला. अनेकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली, ज्यात भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, राजगुरू, महात्मा गांधी इतके की ज्यांच्या नावाची यादी संपणार नाही अशा थोर महात्म्यास माझे भावपूर्ण विनम्र अभिवादन. आज आपल्याला स्वतंत्र देश मिळाला आहे, पण आज आपले काय कर्तव्य आहे? फक्त ध्वजारोहण करून, क्रांतिकारकांना अभिवादन करून, राष्ट्रीय गीत गायन करून राष्ट्रीय सण साजरा झाला का? तर नाही. आपणही राष्ट्राप्रती काहीतरी देणे लागतो. जसे देशातील तापमान वाढ बघता वृक्षारोपण करावे, परिसरात स्वच्छता करावी, भ्रष्टाचार करणार नाही व करून देणार नाही, अशा छोट्या मोठ्या गोष्टी भारत देशाला समृद्ध करतील व खऱ्या अर्थाने क्रांतिकारी यांना श्रद्धांजली ठरेल. म्हणूनच मला म्हणावेसे वाटते की चला निर्णय घेऊया, आपल्या देशाचे मूल्य जाणूया, प्राणांच्या बलिदान दिलेल्या वीरांना नमन करूया आणि त्यांच्या त्यागाचे स्मरण करूया आणि देशात सुधारणा करूया. एवढे बोलून माझ्या अल्पशा संबोधनाला पूर्ण विराम देते व थांबते. जय हिंद.